जय महाराष्ट्र मित्रांनो. तर मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये सोलापूर जिल्ह्यातल्या दोन खूप महत्त्वाच्या बातम्या पाहणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो. तर मित्रांनो, ह्या खूप धक्कादायक आणि खूप भीतीदायक बातम्या आहेत मित्रांनो. तर आपण ह्या बातम्या पाहू. तर मित्रांनो, पहिली बातमी म्हणजे कुठल्या उमेदवारावर हल्ला झाला आहे मित्रांनो, विरोधकांना हल्ला केला आहे मित्रांनो. तर याच्याविषयी खूप फोटो आले आहेत मित्रांनो आणि व्हिडिओसुद्धा खूप व्हायरल होत आहेत. आपण त्या बातम्या पाहणार आहे मित्रांनो. आणि दुसरी बातमी म्हणजे सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री कोण होणार मित्रांनो. तर ह्याविषयी सुद्धा खूप धक्कादायक बातमी आली आहे मित्रांनो. तर मित्रांनो, त्याआधी मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि मित्रांनो, सबस्क्राईबचं बटन खाली आहे मित्रांनो, सबस्क्राईब करून घ्या. तर मित्रांनो, पहिली बातमी म्हणजे पालकमंत्र्याविषयी. तर मित्रांनो, पालकमंत्री करण्याचा निर्णय खूप दिवसापासून घेतला होता. तर सांगोला तालुक्याचे माजी आमदार शहाजीबाबू पाटील यांना सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री करण्याचा निर्णय घेतला होता मित्रांनो. त्यात थोडा बदल झाला आहे मित्रांनो. तर आता मित्रांनो, सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री करण्यासाठी 3 नावे काढली आहेत मित्रांनो. तर पहिलं नाव म्हणजे राम सातपुते, माळशिरस तालुक्याचे आमदार. आणि मित्रांनो, दुसरं नाव म्हणजे बाबासाहेब देशमुख, सांगोला तालुक्याचे आमदार. आणि मित्रांनो, तिसरं नाव म्हणजे मंगळवेढा तालुक्याचे आमदार समाधान आवताडे. तर मित्रांनो, ह्या तिन्हीपैकी एक आपल्या सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री होणार मित्रांनो. आणि दुसरी धक्कादायक बातमी म्हणजे सोलापूर जिल्ह्यातल्या एका उमेदवाराचा विरोधकांनी हल्ला केला. तर मित्रांनो, ही बातमी असे फोटो व्हायरल होत आहेत मित्रांनो. आणखीन ती खरी बातमी कळली नाही मित्रांनो. पण मित्रांनो, आणखीन कुठल्या उमेदवारावर हल्ला झाला आहे मित्रांनो हे आणखीन समोर आलेलं नाही मित्रांनो. ते जसं समोर येईल आपण व्हिडिओ बनवून सांगू. ह्याविषयी दुसरी कुठली बातमी आली तर आपण व्हिडिओ बनवून सांगू.